नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। एकदरे जायनावाडी येथे पेसा दिन उत्साहात संपन्न। अकोले तालुक्यातील जायनावाडी एकदरे येथे पेसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पेसा दिन साजरा करू, ग्रामसभेचे हक्क मजबूत करू, पेसा लागू विकास लागू अशा घोषणा देत जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा जायनावाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकदरे येथील शाळेतील मुलांनी व शिक्षकांनी सहभाग घेऊन गावातून पेसा विषयक प्रभात फेरी काढून जनजागृती केली। पेसा कायदा 24 डिसेंबर 2096 रोजी अस्तित्वात आला। हा कायद्याअंतर्गत देशातील एकूण 10 राज्यांमध्ये याचा समावेश करण्यात आला। हा कायदा अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी लोकांशी संबंधित असून आदिवासींची संस्कृती, प्रथा, परंपरा याचे जतन व संवर्धन करणे व ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासींची सुशासन व्यवस्था बळकट करणे हे पेसा या कायद्याचे प्रमुख सूत्र आहे, असे बोलताना काळू भांगरे यांनी सांगितले। या कायद्यान्वये अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेत अनुसूचित क्षेत्र बाहेर ग्रामसभेपेक्षा ग्रामपंचायत अधिनियम 1958 याचे विशेष अधिकार देण्यात आले। यावेळी उपस्थित जायनावाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विशाल धांडे, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव भांगरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ गोडे, काळू भांगरे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी व महिला ग्रामस्थ तसेच एकदरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब मुठे, ग्रामविकास अधिकारी युवराज वायळ, एकदरे ग्रामपंचायत उपसरपंच लीलाबाई भांगरे, नानासाहेब भांगरे, रंगूबाई लोटे, लालू साबळे, लक्ष्मण कोरडे, ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व ग्रामस्थ अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते। एकदरे प्रतिनिधी बाजीराव भांगरे। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।